हाय. आज मी कामावरून सुटल्यावर डीमार्टला गेली होती, कारण घरातला सर्व किराणा संपला होता. मग हे सर्व सामान मी एकटीच घेऊन आली. नेहमी मुलगा माझ्यासोबत असतो, पण त्याच्या परीक्षा जवळ आल्या असल्यामुळे मी त्याला यावेळी नेलं नाही. तर घरातून निघताना आपण आपलं बजेट ठरवून जातो की एवढंच सामान घ्यायचं आहे, आणि तिकडे गेल्यानंतर आपण खूप साऱ्या गोष्टी बघतो आणि आपलं मन राहत नाही. मग मनात येतं की आपण कुठे रोज रोज इकडे येतो तेव्हा, आणि एक 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 म्हणत खूप साऱ्या गोष्टी आपण घेतो. तर घरात लागणाऱ्या सामानासोबत खूप काय काय घेतो. त्याच बिस्किटे, चॉकलेट, ब्रेड, खारी, जाम, मॅगी, नूडल्स, केक हेच खूप जास्त असतं. पण आणि डीमार्टवाले पण खूप हुशार आहेत बरं का. बेकरी पदार्थ जे त्यांनी फ्रंटला ऑफरसोबत लावलेले असतात, जेणेकरून कस्टमरने आधी हे घ्यावं, नंतर मग किराणा घ्यावा. मग यावेळी ना मी मनावर मोठा दगड ठेवूनच गेले की बेकरी सेक्शनला बघायचंच नाही, जे गरजेचं आहे तेच घेऊन यायचं. आणि असं करत मी हे सर्व किराणा घेतला. तरी पण आहे ना, एक ब्रेडचं पॅकेट हळूच घेतलं, कारण राहिलंच नाही, काय करणार. मग घरी आली आणि खूप कंटाळा आला होता. मग घरातली कामं आटपत वरण भात बनवून जेवून झोपून गेली. मग दुसऱ्या दिवशी आज काय बनवायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी संडे होता. मग आज काय बनवायचा हा प्रश्न मला पडला. मग कारण काल डीमार्टला गेले असल्यामुळे भाजी काहीच घेता आली नाही. मग नाश्त्याला पोहे बनवले. मग ठरवलं की घरातली सुकी मच्छी बनवायची. मग सुके बोंबील आणि सुकी मासे छोटेवाले होते माझ्याकडे, ते मी धुवून साफ करून साफ करून धुवून घेतली. छोटे माशाची सुकी भाजी बनवली आणि बोंबीलचा बटाटा घालून रस्सा बनवला, आणि नंतर मग चपाती बनवली. तर आजचा संडे असा होता माझा सुना. तर तुम्ही पण डीमार्टला गेल्यानंतर एक एक म्हणजे एक्स्ट्रा शॉपिंग करता का, कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.